युती सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं पैठण तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून तीव्र आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, शेतकरी सन्मान वाढीव निधी, लाडक्या बहिणीला 2100 रुपये महिना, 1 रुपयात पीक विमा, पानंद रस्ते योजना, अन्नदाता बनेल ऊर्जादाता, शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज, मराठवाडा वॉटर ग्रीड, 25,000 महिलांची पोलीस भरती, सरकारी दवाखान्यामध्ये स्वतंत्र बाह्य रुग्ण कक्ष, 25 लाख नोकऱ्या, 10,000 विद्यार्थ्यांना विद्यावेतन, छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्रासह इतर आणि अनेक योजनांची अंमलबजावणी न झाल्यानं क्या हुआ तेरा वादा असं म्हणत पैठण तालुक्यातील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सरकारविरोधामध्ये तीव्र आंदोलन करून तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे उपनेते सचिन घायाळ, उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गोरडे, तालुका प्रमुख मनोज पेरे, माजी सभापती डॉक्टर सुनील शिंदे, महिला जिल्हा प्रमुख राखीताई परदेशी, शहर प्रमुख अजय परळकर, महिला अध्यक्ष स्वाती माने, सम्राट वानोळे, संदीप लक्कडहार, सचिन ज्योती, कल्याण मगरे, रोहित हिंगे, प्रकाश वानोळे, सुरेश शिळके, अप्पासाहेब गायकवाड, युनुस शेख, संभाजी अत्रे, जगदीश गोरडे, गणेश पवार, तस्लीम पठाण यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।